नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोरलाची भाजी। चला सुरू करूया कोरलाची भाजी बनवायला। कोरलाची भाजी आहे, ही रान भाजी आहे। ही पावसाळा सुरू झाला का लगेच यायला सुरुवात करते आणि ही अशी साफ करून घ्यायची। त्याची फक्त पानं घ्यायची आणि मग स्वच्छ धुवायची आणि कापायची। ही भाजी चवीला खूप छान लागते। पालेभाजी आहे आणि औषधी आहे। हे पावसाळ्यात एकदा तरी खायची भाजी। ही कोरलाची भाजी मी स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे। तर चला आपण सुरू करूया आता कोरलाची भाजी बनवायला। इथे मी एक पॅन घेतलाय, तो गरम करत ठेवते आणि 3-4 चमचे तेल टाकते। पालेभाज्या म्हटलं का त्याला तेल, कांदा, मिरची, खोबरं जरा जास्तच लागतं। आता आपलं तेल तापत आलेलं आहे। आपण 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या ठेचून। लसूण आता आपला होत आलेला आहे। आपण हिंग टाकूया अर्धा चमचा, हळद टाकूया अर्धा चमचा। ते 3 कांदे घेतलेत मी, या 2-3 मिरच्या घेतल्यात मी। तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कोणाला तिखट कसं लागते काय ते। मी कांदा जरा झाकून ठेवते म्हणजे आपला कांदा पटकन होईल। आता आपला कांदा मी बघते कसा झालाय तो। यामध्ये मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली, ती वाफून घेतलेली आहे, कारण शिजायला चण्याची डाळ जरा वेळ लागतो, त्याच्यामुळे कांद्यात आता शिजली जाईल। तर परत जरा आपण झाकण ठेवून वाफ करूया। चला तर आपला कांदा आणि चण्याची डाळ शिजले चांगली। आता ह्याच्यात आपण चिमूटभर साखर टाकूया चवीसाठी आणि आपली भाजी टाकून घेऊया। आता ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊया। आता आपल्याला अंदाज येतो अशी घातल्यावरती किती भाजी आहे ती। 5 मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया। चला आपण आता उघडून बघूया। आपली भाजी शिजलेली आहे चांगली, चण्याची डाळ पण शिजली चांगली। तर आपण ओलं खोबरं घालूया, बघा खूप छान लागते ही भाजी। आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। खोबरं घालून आपण चांगली करून घेऊया मिक्स। तयार आहे आपली आता भाजी। ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर चला, ही आपली कोरलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। माझा कोरलाच्या भाजीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।